तपस्वी गुरुदेव, माझे पती कुष्ठरुग्ण आहेत. त्यांना गाडीतून ओढत नेत होते, चुकून त्यांचा हात आपणास लागला. क्षमा करा. तुझ्या पतीच्या धक्क्याने माझी तपश्चर्या भंग पावली. माझ्या क्रोधास तो कारणीभूत आहे. मी त्याला शाप देतो, उद्या सूर्य उगवताच तो मृत्यू पावेल. मुनिवर, मुनिवर असं आयुष्य उद्ध्वस्त करणारा शाप देऊ नका. मी आणि माझे पती उभे तर आपली क्षमा मागतो. क्षमा? माझी 2 तपाची तपश्चर्या मातीमोल केली, त्याची भरपाई होणार आहे का? या मांडण्याची भविष्यवाणी कधी खोटी ठरणार नाही. हा उद्या सूर्य उगवताच मृत्यू पावेल. नाही मुनिवर, मुनिवर मला जगायचं आहे. गुणवती, तू तरी समजावून सांग ना यांना. मुनिवर, तुम्ही तुमचा शाप मागे घ्या. मी देखील एक पतिव्रता आहे. पतिभक्तीशिवाय मी दुसरी साधना केली नाही. जर सूर्य उगवताच मला वैधव्य प्राप्त होणार असेल तर मी सूर्य उगूच देणार नाही. इतकं सामर्थ्य आहे तुझ्यात? या मांडण्याची शापवाणी खोटं ठरवण्याची शक्ती अवघ्या देव लोकात कोणाची नाही. मुनिवर, मुनिवर क्षमा करा. गुणवती, आता काय करायचं? स्वामी आशीर्वाद द्या. हे अखिल विश्वाचे तारका सूर्यनारायणा, तुझ्या दर्शनाने माझा पती मृत्यू पावणार आहे. मी गुणवती माझ्या पातिवृत्याच्या शक्तीने तुला आज्ञा करते. तू उगवलास तर मी तुझं भस्म करून टाकेन. ब्रह्मदेवा, महादेवा, या समस्येवर आता उपाय काय? विष्णुदेवा, 3 दिवस झाले सूर्यदेवांच्या अनुपस्थितीमुळे समस्त विश्व अंधकारमय झाले. होय, आम्हालाही तीच काळजी लागली. अशानं संपूर्ण विश्वाचाच नाश होईल. यातून मार्ग काढू शकते ती फक्त गुणवतीच. आपण तिच्याकडे जाऊन तिला विनंती करू. पण विष्णुदेवा, गुणवती सारख्या पतिव्रतेला आपण कसं काय सांगू शकतो की सूर्य उगवू देत आणि तुझा पती मृत्युमुखी पडू देत? तेही खरंच, पण यातून काहीतरी मार्ग हा निघायलाच हवा. महादेवा, आपणच यावर काहीतरी उपाय काढू शकता. होय, स्वर्ग आणि पृथ्वीच्या जीविताचा प्रश्न आहे हा. या परिस्थितीत आम्हाला एकच मार्ग दिसतोय. तो कोणता महादेवा? ही गुणवती सती अनुसयेची भाची आहे. आपण सती अनुसयेलाच तिची समजूत काढायला सांगूयात. आमची खात्री ती आपल्या मावशीचा शब्द कधीच मोडणार नाही, कारण सती अनुसयेनच तिला पातिव्रत्याचा वसा दिलेला आहे. हे अगदी योग्य आहे. चला, आपण सती अनुसयेकडे जाऊया आणि तिला घेऊन गुणवतीकडे जाऊ. बाळ गुणवती. कोण? अनुसया मावशी आणि साक्षात त्रिदेव. गुणवती, तू महान साध्वी आहेस. तुझ्या पातिव्रत्याचा महिमा आघाद आहे. अन्यथा सूर्यनारायणावर सत्ता गाजवणं हे सामान्य नव्हे. परंतु हे जरी सत्य असले तरी सूर्योदया वाचून साऱ्या जगाचा नाश होण्याची आणि सारे मानव, प्राणी आणि जीवजंतू लोप पावण्याची पाळी आली आहे. तुझे हे 3 दिवसाचे तप 3 युगांच्या तपा इतके सामर्थ्यवान बनले आहे. तेव्हा गुणवती, तू तुझा शाप मागे घे आणि सूर्योदय होऊ दे. सूर्योदय होताच तुझा पती मृत होईल, परंतु मी माझ्या पातिव्रत्याच्या सामर्थ्याने त्याला पुन्हा सजीव करीन. माझ्यावर विश्वास ठेव गुणवती. आपल्या आज्ञेबाहेर मी नाही.
आपल्या इच्छेप्रमाणे मी माझा शाप मागे घेते. सूर्य उगू दे. गुणवती, मी तुझ्या पतीला रोगमुक्त करतो. गुणवती, मी तुझ्या पतीला आयुष्यभर कमी पडू नये इतकं धन देतो. गुणवती, मी तुझ्या पतीला दीर्घायुष्य प्रदान करतो. सुखी राहा. गुणवती, अगं, सती अनुसे, आपल्या इच्छेप्रमाणे मी माझा शाप मागे घेतला. आपण माझ्या मृत पतीला पुनश्च जीवदान दिलंय. परंतु अल्पकाळ का असेना मला वैधव्य आलं. त्याचप्रमाणे 3 दिवस एके जागी बसून मी तपश्चर्या केली. त्यामुळे माझा तपोक्षय झालेला आहे. त्यावर मार्ग सुचवा. बाळ गुणवती, अवघ्या जगाच्या कल्याणासाठी तू काही काळ का होईना वैधव्य स्वीकारलंस. त्याची स्मृती चिरकाल राहील आणि त्याची आठवण म्हणून सर्व स्त्रिया झोपताना मंगळसूत्राखेरीज सर्व दागिने काढून ठेवतील. 3 दिवस आणि 3 रात्री तुझे तपाचरण केलंस. पतिभक्ती असूनही त्याचे दर्शन घेऊ शकली नाहीस. त्याची आठवण म्हणून स्त्रिया महिन्यातले 3 दिवस हे व्रत म्हणून पाळतील. तुम्ही उभयतांनी आनंदाने आयुष्याचा उपभोग घ्या. कौशिक, स्त्री ही क्षणाची पत्नी तर अनंत काळची माताच अधिक असते. तिच्या पातिव्रत्यामुळे तुला आज पुनर्जन्म मिळाला, आरोग्य मिळालं. स्त्री शक्ती ही कोणत्याही शक्तीपेक्षा मोठी आणि अधिक पवित्र असते. सुखी रहा.